वैष्णवी प्रकरणातील फरार असलेला आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे। नेपाळमधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। मध्यरात्री निलेश चव्हाणला पुणे विमानतळावर आणण्यात आलं। तिथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेशला वैद्यकीय चाचणीसाठी नेले। वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर निलेश चव्हाणला बावधन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। निलेश चव्हाणला पुण्याला आणल्यानंतर घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सह आरोपी असलेला निलेश चव्हाण याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। निलेश चव्हाणला नेपाळ भारत बॉर्डरवरून त्याला काल बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याला आज पाठे पिंपरी चिंचवड शहर पोलीस पुणे विमानतळावरती घेऊन आले आणि त्यानंतर पाठे 4 वाजता ह्याच बावधन पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे। गेल्या 10 दिवसांपासून तो फरार होता आणि त्याचाच तपास पोलीस करत होते, परंतु पोलिसांना त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे येत होता, परंतु पोलिसांनी अखेर त्याला अटक केलेली आहे। तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता। सुरुवातीला तो पुण्यातून मुंबईला गेला, मुंबईनंतर दिल्लीला आणि दिल्लीनंतर तो उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून तो नेपाळला गेला। त्याला आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये आज पाठे 4 वाजता घेऊन आलेले आहेत। त्याच्याकडे अजून काय काय पुरावे मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून ह्या निलेश चव्हाणची चर्चा होती आणि हगवणे कुटुंबियांशी देखील त्याचे जवळचे संबंध होते। त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला आज कोर्टामध्ये देखील हजर करणार आहेत। ह्यामधून अजून काय काय पुरावे समोर येतात हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। आपले प्रतिनिधी सुशांत डुंबरे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। सुशांत, आपण पाहतोय निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली। मध्यरात्री त्याला पुणे विमानतळावर आता आणण्यात आलं। पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेलेला आहे। संपूर्ण चौकशी आता सुरू झालेली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सह आरोपी असलेला निलेश चव्हाण याला पोलिसांनी काल नेपाळ भारत बॉर्डरवरून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला आज पाठे पिंपरी चिंचवड पोलिसांनी विमानाने पुणे विमानतळावरती आणलं आणि त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन गेले आणि त्यानंतर त्याला बावधन पोलिसांच्या हवाले केलेला आहे। त्याची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। तो गेल्या 10 दिवसांपासून फरार होता। त्याची अनेक चर्चा होत होती। तो भेटत नव्हता पोलिसांना, परंतु तो कोणतेच मोबाईल किंवा कोणतीच यंत्रणा वापरत नव्हता। त्यामुळे पोलिसांना शोधण्यासाठी अडथळे अनेक निर्माण होत होते, अडचणी निर्माण होत होत्या। तो कॅशचे व्यवहार करत होता। तो सुरुवातीला पुण्याहून रायगडला गेला, रायगडहून मुंबई, मुंबईवरून दिल्ली, दिल्लीवरून उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधून तो नेपाळ काठमांडू या ठिकाणी गेला। काठमांडू या ठिकाणी तो 6 दिवस राहिला असल्याची देखील माहिती आता समोर येते आणि तो ज्या ज्या ठिकाणी जात होता तो त्या ठिकाणी कोणताही ऑनलाईन व्यवहार करत नव्हता। तो सोबतच लाखो रुपये घेऊन गेला होता। त्याच्याच माध्यमातून तो त्या ठिकाणी खर्च करत होता आणि त्याच्याकडे अनेक देखील मोबाईल्स होते आणि अनेक सिम कार्ड देखील होते, जे की मित्रांच्या नावाने ते सिम कार्ड असल्याची देखील माहिती येते आणि तो ज्यावेळेस एखाद्याला कॉन्टॅक्ट करायचा तो त्यावेळेस त्याचा नंबर बंद करायचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आणि पुन्हा जर कुणाशी संपर्क साधायचा असेल तरी तिथले रहिवासी जे असतील नेपाळ मधले त्यांच्या फोनवरतून किंवा तो ज्या ज्या ठिकाणी गेला त्यांच्या फोनवरतून तो संपर्क साधायचा आणि ह्या दरम्यान अशी महत्वाची एक माहिती समोर येते। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी काही वकिलांशी देखील संवाद साधल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळं निलेश चव्हाण जो आहे तो पूर्ण तयारी करून गेला असल्याचं देखील आता कळतंय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्याकडून अजून काय काय पुरावे समोर येतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आजच त्याला पाठे या पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलेले आहे आणि आता काही तासांमध्येच त्याला पुण्यातील न्यायालयामध्ये देखील हजर करणार आहे आणि त्यानंतर त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते आणि नक्कीच त्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।